क्षणभर कल्पना करा, आकाशात उडणारा एक असा फायटर जेट जो रडारला जवळजवळ दिसतच नाही, ज्याची किंमत आहे 1000 कोटी आणि जो जगातील सर्वात ॲडव्हान्स्ड एअरक्राफ्ट मानला जातो. आणि अचानक त्याच्यावर हल्ला होतो. तो क्रॅश होत नाही, पण काहीतरी नक्कीच चुकतं. प्रश्न असा आहे, इराणने खरंच F-35 ला हिट केलं का? अलीकडे काही रिपोर्ट समोर आले ज्यात असं सांगितलं गेलं की एक F-35 मिशनवर असताना त्याला इमर्जन्सी लँडिंग करावी लागली. काही सोर्सेस म्हणतात की तो इराणच्या एअर डिफेन्समुळे डॅमेज झाला. पण इथेच स्टोरी ट्विस्ट होते, कारण कुठेही ऑफिशियली हे कन्फर्म झालेलं नाही की तो शूट डाऊन झाला. म्हणजेच हा प्रश्न अजूनही उभा आहे, तो खरंच हिट झाला का की हा फक्त टेक्निकल इश्यू होता? इराणने दावा केला, आम्ही F-35 ला हिट केलं. हा क्लेम खूप मोठा आहे, कारण जर हे खरं असेल तर स्टेल्थ टेक्नॉलॉजीबद्दल जगभरात प्रश्न निर्माण होऊ शकतात. पण हिस्ट्री बघितली तर याआधीही असे क्लेम्स नंतर चुकीचे ठरले आहेत. म्हणून इथे एक गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. डॅमेज आणि शूट डाऊन या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. डॅमेज म्हणजे जेटला काही प्रमाणात हानी होणे, पण शूट डाऊन म्हणजे तो पूर्णपणे पाडला जाणे. आता F-35 बद्दल बोलूया. F-35 हा फक्त एक फायटर जेट नाही, तो एक फ्लाइंग कम्प्युटर आहे. त्याच्यात स्टेल्थ टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे तो रडारला सहज दिसत नाही. त्याच्याकडे 360 डिग्री सेन्सर्स आहेत, जे त्याला आसपासचं सगळं पाहायला मदत करतात. आणि तो इतर सिस्टीमसोबत डेटा शेअर करू शकतो, म्हणजे तो शत्रूला आधीच डिटेक्ट करतो आणि स्वतः इनव्हिजिबल राहतो. म्हणूनच त्याला टार्गेट करणं खूप कठीण असतं, पण अशक्य नाही. चला आता समजून घेऊया इराणने त्याला हिट कसं केलं असू शकतं. पहिली शक्यता म्हणजे ॲडव्हान्स्ड एअर डिफेन्स सिस्टीम्स. इराणकडे S-300 सारखी सिस्टीम्स आहेत, जी काही स्पेसिफिक कंडिशन्समध्ये स्टेल्थ एअरक्राफ्ट डिटेक्ट करू शकतात. दुसरी शक्यता म्हणजे इन्फ्रारेड ट्रॅकिंग. स्टेल्थ टेक्नॉलॉजी विमानाला रडारपासून लपवते, पण विमानाच्या इंजिनची हीट पूर्णपणे लपवता येत नाही. त्यामुळे हीट सीकिंग मिसाईल वापरला असण्याची शक्यता आहे. तिसरी शक्यता म्हणजे क्लोज रेंज सरप्राईज. जर F-35 खूप जवळ आले असेल तर रिॲक्शन टाईम खूप कमी होतो आणि रिस्क वाढतो. चौथी शक्यता म्हणजे सॅच्युरेशन अटॅक, म्हणजे एकाच वेळी ड्रोन्स, मिसाईल्स आणि रडार सिस्टीम्स वापरून डिफेन्स सिस्टीम ओव्हरलोड करणं आणि त्यातून एक छोटासा चान्स मिळवणं. यातील सर्वात योग्य शक्यता म्हणजे इन्फ्रारेड ट्रॅकिंग. स्टेल्थ टेक्नॉलॉजी विमानाला रडारपासून लपवते, पण विमानाच्या इंजिनची हीट पूर्णपणे लपवता येत नाही. त्यामुळे हीट सीकिंग मिसाईल वापरला असण्याची शक्यता आहे. इराणने प्रॉडक्ट 358 मिसाईल वापरल्याचे बोलले जाते. इतर मिसाईल रडार ट्रॅकिंगवर अवलंबून असतात, पण प्रॉडक्ट 358 मिसाईल हे थर्मल आणि ऑप्टिकल ट्रॅकिंग याचा वापर करते, म्हणजे हीट सिग्नेचर ट्रॅक करते आणि व्हिज्युअली टार्गेटला ओळखण्याचा प्रयत्न करते. कदाचित यामुळे त्याने F-35 याला ट्रॅक केलं गेलं असेल, कारण स्टेल्थ टेक्नॉलॉजी रडारपासून वाचण्यासाठी बनलेली असते, पण हीट आणि व्हिज्युअल ट्रॅकिंगपासून वाचू शकत नाही. 358 मिसाईलमध्ये फक्त 10 किलोचा वॉरहेड असतो. तसं बघायला गेलं तर इतर मिसाईलच्या तुलनेने हा वॉरहेड छोटा आहे, म्हणून F-35 डिस्ट्रॉय झालं नाही, पण डॅमेज झालं. रिपोर्ट्सनुसार विमान हिट झालं, पण विमानाची एअरफ्रेम सुस्थितीत दिसते. कॅटस्ट्रॉफिक डॅमेज झालं नाही, त्यामुळे विमान इमर्जन्सी लँडिंग करू शकले. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, जर तो हिट झाला असेल तर तो क्रॅश का नाही झाला? याचं उत्तर F-35 च्या डिझाईनमध्ये लपले आहे. या जेटमध्ये ॲडव्हान्स्ड बॅकअप सिस्टीम्स आहेत, स्मार्ट कंट्रोल सिस्टीम्स आहेत आणि पायलट अत्यंत ट्रेंड असतो. म्हणूनच इव्हन आफ्टर डॅमेज तो सुरक्षितपणे परत येऊ शकतो. ही घटना आपल्याला एक मोठं सत्य शिकवते. कोणतीही टेक्नॉलॉजी 100% परफेक्ट नसते. F-35 सुद्धा डिटेक्ट होऊ शकतो, टार्गेट होऊ शकतो आणि डॅमेज होऊ शकतो, पण तरीही तो अजूनही जगातील सर्वात पॉवरफुल फायटर जेट्सपैकी एक आहे. मग फायनल ट्रूथ काय? कदाचित F-35 ला हिट झालं असेल, पण तो पाडला गेला नाही. आणि हेच सगळ्यात शॉकिंग आहे, कारण इनव्हिजिबल असणं म्हणजे इनव्हिन्सिबल नसतं. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये लिहा. जर तुम्हाला असे माइंड ब्लोईंग व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.